नमस्ते मित्रांनो. आज घरातून निघायला थोडासा उशीरच झाला. तरी मी आईला सांगत होतो सकाळी लवकर उठव म्हणून. अनिकेत स्वतःशीच बोलत बोलत घरातून निघाला होता. आज तरी ट्रेन वेळेवर येते की नाही काय माहीत. पुन्हा स्वतःशीच पुटपुटला. 7:47ची लोकल आली आणि त्या गर्दीतून जागा मिळवत तो कसाबसा आत शिरला. अनिकेत हा MBA डिस्टिंग्नेशन मध्ये पास झालेला मुलगा. लहानपणापासूनच खूप हुशार आणि मेहनती. कॉलेजमध्येही सगळ्याच गोष्टींमध्ये अनिकेतला पहिला नंबर असायचा. आज तो एका नामांकित फर्ममध्ये काम करतोय. इकडे अंजलीचे 20 मिस कॉल येऊन गेले, पण घाईत गडबडीत त्याने फोन केलाही नाही आणि उचलला पण नाही. शेवटी वैतागून तिने मेसेज टाकला, मी पुढे जाते, मला खूप उशीर होतोय. तुला मेसेज वाचायला किंवा कॉल करायला वेळ मिळाला तर बघ आणि कॉल कर. मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. बाय. अंजली आणि अनिकेतची ओळख अगदी नुकतीच झालेली. तीही हुशार, मनमिळावू दिसायला, सुंदर आणि लाजाळू स्वभावाची होती. तसे दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला होते, पण त्याची भेट फक्त सकाळी ट्रेनमध्ये नाश्ता आणि लंच ब्रेकला व्हायची. म्हणून जे काही बोलायचं असायचं ते तेव्हाच. अंजली ऑफिसला पोहोचली तरी देखील अनिकेत अजून पोहोचला नव्हता. तिला काळजी वाटायला लागली, म्हणून फोन करायला गेली. तेव्हा तिला लक्षात आलं, अरे याने तर अजून मेसेज पण वाचला नाहीये, म्हणून कॉल करून काही उपयोग नाही. असं म्हणून हातात घेतलेला फोन तसाच टेबलवर सरकवला. इकडे अनिकेत अजूनही ट्रेनमध्येच होता. फोन बघावं म्हणलं तर खिशात हात घालायला जागा नाही. जवळजवळ पाऊण तासानंतर तो ट्रेनमधून बाहेर पडला आणि सुटकेचा निश्वास टाकला. जसा बाहेर पडला तसा त्याने पाहिले, अंजलीला फोन केला आणि म्हणाला 5 मिनिटात आलो. तसं त्याचं ऑफिस स्टेशनवरून जवळच होतं. तो ऑफिसमध्ये पोहोचला. हा गणू म्हणजे अनिकेतचा ऑफिसमधला पिऊन मोठ्या साहेबांचा निरोप घेऊन आला. ते ऐकून अनिकेतला आणखी घाम फुटला. आता काय घोळ झाला देवास ठाऊक, असं म्हणत तो साहेबाकडे गेला. अनिकेत, सर मे आय कम इन? साहेब, अरे अनिकेतराव, या. अनिकेत, काही काम होतं का? साहेब, अरे बस तरी आधी. आज मी तुमची एका विशेष व्यक्तीसोबत ओळख करून देणार आहे. तर या मिस रुपाली. हॅलो अनिकेत. रुपाली म्हणजे साहेबांची नवीन असिस्टंट. तिचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यावरून नुसतं ओघळत होतं. रंग गोरा पान, घारे डोळे, लांबसडक केस, कपाळावर छोटीशी चंद्रकोरीची टिकली, लाल लाल ओठ. तिच्याकडे बघणाऱ्याने फक्त तिच्याकडेच बघत राहावं अशी तिची मूर्ती. त्यात ती फाडफाड इंग्रजी बोलणारी आणि साहेबांच्या जवळ असणारी. अनिकेत वासून तिच्याकडे बघत हॅलो मिस रुपाली. साहेब, अनिकेत, आजपासून रुपाली माझी असिस्टंट आहे. काही काम असल्यास तिला सांगत जा, मग ती मला सांगेल. ओके अनिकेत? ओके सर. साहेब, यू मे गो नाऊ. पण अनिकेत तिच्याकडं बघतच बसला होता. इतक्यात साहेब जोरात ओरडले. तसा तो भानावर आला आणि बाहेर निघून गेला. बाहेर आल्यावर अनिकेत गाणं गुणगुणू लागला. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, तारीफ करू क्या उसकी जिसने रुपाली को बनाया. त्याला लव ॲट फर्स्ट साईट झालं होतं, पण पुढे काय होणार आहे हे कुठे माहिती होतं. बऱ्याचदा काही ना काही कारण काढून तो रुपालीला भेटायला जायचा, पण ती त्याला टाळून साहेबांसोबत मग्न असायची. खरं तर तिला साहेब आवडत होते आणि साहेबांची बायको पण त्यांना सोडून गेली होती, म्हणून तेही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या रुपालीच्या प्रेमात अडकत चालले होते. हल्ली रोज साहेब आणि रुपाली ऑफिसला एकत्र येत जात असत. पण हे पाहून अनिकेत कसंबसं वाटत असे. शेवटी एक दिवस न राहून त्याने रुपालीला विचारलं आहे, का गं त्या म्हाताऱ्याचं जे माझ्याकडे नाही
त्यावर ती उत्तरली, तुला काय करायचं आहे रे, माझं मी बघून घेईन. तसा तो हताश झाला. त्याला तिला हे सांगायचं होतं की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे ते, पण साहेब आणि रुपालीला रोज रोज एकत्र बघून त्याचं मन त्याला खायला उठत होतं. अंजलीला अनिकेत आवडायचा, पण तिनेही कधी त्याला सांगायचा साधा प्रयत्नही केला नव्हता. पण ती त्या गोष्टीपासून बेसावध होती की अनिकेतला रुपाली आवडते म्हणून. साहेबांचं आणि रुपालीचं एकत्र येणं जाणं राजरोसपणे चालू होतं. ऑफिस सुटलं की साहेब तिला घेऊन जवळच्या मॉलमध्ये फिरायला जात असत. एके दिवशी अनिकेतनं ठरवलं की रुपालीला मनातलं सगळं सांगून टाकावं. म्हणून ऑफिस सुटल्यावर तो तिच्या मागे मागे जायला निघाला. आज रुपाली साहेबांसोबत न जाता एकटीच निघाली होती. त्यानं मनात ठरवलं होतं की आजच बोलून टाकूया, आणि तशी संधी ही समोरून चालू आली. खूप वेळ चालत राहिल्यानंतर रुपाली एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिरली. इकडे याच्या मनात नाना विचार होऊ लागले, तरी तो तसाच तिच्या मागे मागे जात राहिला. पुढं रुपाली आतमध्ये गेल्यावर अनिकेत ही तिच्या मागू आत शिरला. समोर पाहतो तर एक व्यक्ती ICU मध्ये पडून होती, आणि रुपाली त्या व्यक्तीच्या शेजारी बसून रडत होती. ते बघून त्याला समजतच नव्हतं की हे नक्की काय चालू आहे. त्याने तेथे त्याने असलेल्या डॉक्टरांना विचारलं की व्यक्ती कोण आहे, आणि डॉक्टर म्हणाले ते रुपालीचे मिस्टर आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यातच त्यांच्या मेंदूला दुखापत होऊन ते कोमात गेले आहेत. त्यांच्या मागे फक्त रुपाली एकटीच आहे, आणि आता हॉस्पिटलच्या खर्चांचा सर्व भार ती एकटी घेत आहे. हे सर्व ऐकून अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली, आणि मग त्याला आठवायला लागलं की ती का साहेबांसोबत जात होती, फिरत होती. कारण हॉस्पिटलला लागणारा सारा खर्च साहेबांकडून तिला मिळणार होता. यामुळे आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी ती हे सर्व काही करत होती. आणि हे सर्व आठवून त्यानं ठरवलं की आता रुपालीला आपण काही सांगायचं नाही, की बोलायचं नाही, आणि तो तसाच तिथून निघून जातो. इकडे अंजलीला अनिकेतच्या एका मित्राकडून समजतं की अनिकेतला रुपाली खूप आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून ती खूप रडायला लागते आणि कसंबसं स्वतःला सावरत म्हणते, जाऊ दे, मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण अनिकेतला त्याचं प्रेम मिळालंच पाहिजे. आणि तीही त्याला कधीच काही सांगत नाही. अशा प्रकारे कोणीच कोणाला काही सांगत नाही, आणि ते जे अव्यक्त प्रेम होतं ते शेवटपर्यंत अव्यक्त राहतं. नाही कळल्या कधी कुणा या अंतरीच्या भावना, पळत्या मागे धावत जाई कुणी काही ऐकेना, बोलवेना कुणा काही शब्द अंतरी थांबली, भेट होता होता आपली भेट आपली लांबली. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी जर आवडली असेल तर माझ्या स्टोरीला नक्कीच कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर ते लवकरच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.